TET 2024 10 नोव्हेंबरला याचा पेपर होणार आहे, शिक्षक भरती. ठीक आहे, आपण इंग्लिशचा स्पॉट द एरर हा टॉपिक पाहू. आता स्पॉट द एरर म्हणजे नेमकं काय बघा, एक वाक्य दिलं असते, या वाक्यातला कोणता भाग चुकीचा आहे, म्हणजे या वाक्याचे एका वाक्याचे 4 भाग केलेले असतात, ABCD किंवा 1 2 3 4, कोणता भाग चुकीचा आहे. आता एक लक्षात ठेवा, TET मध्ये जसा आपला MPSCचा इंग्लिशचा पेपर असतो त्यामध्ये ग्रामर जास्त असते, ठीक आहे ना, व्होकॅब्युलरी असते आणि 5 मार्कांना कॉम्प्रिहेन्शन असते. पण TCSचं कसं असते, TCS मध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन हे तिन्ही सारखं असते. ओके, IBPS मध्ये जास्तीत जास्त भर कॉम्प्रिहेन्शनवर दिला असतो, त्यामध्ये व्याकरण नसते, थोडंफारच 1-2 मार्कांचं असलं तर असलं, आणि व्होकॅब्युलरी असते. आता TET बघा, TET हा तर ही एक्झाम होणार आहे ऑफलाईन. आता या TET मध्ये काय असते, TET मध्ये जसा पेपर MPSCचा असतो यात जास्तीत जास्त ग्रामर असते, ठीक आहे ना, आणि कॉम्प्रिहेन्शन थोडंफार असते आणि व्होकॅब्युलरी असते बऱ्यापैकी, ठीक आहे ना. म्हणजेच हा फरक समजला पाहिजे आपल्याला. MPSCचीच लेवल इकडे आहे, फक्त फरक असा आहे MPSC मध्ये खूप डीप जावं लागते, तेवढं डीप TET मध्ये जावं लागत नाही. ते TCS सारखं असते, सरळ सरळ. एक्झाम जरी IBPS घेणार पण तरी त्यामध्ये ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन आणि व्होकॅब्युलरी असेल. कॉम्प्रिहेन्शन कमी असेल परंतु ग्रामर आणि व्होकॅब्युलरी जास्त असेल. कॉम्प्रिहेन्शनच्या नावाखाली एकच पॅराग्राफ असेल 5 मार्कांचा, तो संपला विषय. आणि राहिलंच तर पॅराजम्मल्स, ते पॅराजम्मल्स इतके सोपे असतील की तुम्हाला सहज ते येऊन जाईल, ठीक आहे ना. आपण काय केलं, आता हा जो लेक्चर आहे हे बघा, नीट बघा, हा लेक्चर आहे स्पॉट द एररचा, स्पॉट द एरर. आता आपण प्रत्येक गोष्टी घेऊ, TET मध्ये ज्या गोष्टी येईल त्या प्रत्येक गोष्टी घेऊ. विशेष म्हणजे TET 2024 नावाची आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे आपल्या ॲपमध्ये. आता ही स्पेशल बॅच कशी आहे, यामध्ये इंग्लिश आणि मराठी याचे 30-30 मार्क्स, मराठीचे 30 मार्क्स, इंग्लिशचे 30 मार्क्स, असे 60 मार्कांसाठी हे पॅकेज ठेवलेलं आहे, इंग्लिश मराठी पॅकेज. आणि या पॅकेजमध्ये आपण TCSचे सगळे कोर्सेस, IBPSचे सगळे कोर्सेस, TCSचे सगळे टेस्ट सिरीज, IBPSच्या टेस्ट सिरीज आणि दोन्ही ई-बुक्स, मराठी ई-बुक्स आणि इंग्लिश ई-बुक्स, आणि TCS क्वेश्चन बँक आणि मराठी आणि IBPS क्वेश्चन बँक, सगळेच लेक्चर्स, सगळेच कोर्सेस आपण या पॅकेजमध्ये देतो आहोत, ठीक आहे. याची फी किती असेल, ड्युरेशन काय असेल, हे तुम्ही ऑफिसला विचारू शकता किंवा ॲप इन्स्टॉल करून, ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. डिस्क्रिप्शनला सगळं दिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, एव्हरीबडी ऑफ अस नोज दॅट द रॉ इज द मोस्ट युनिक इम्पॉर्टंट एजन्सीज ऑफ इंडिया. आता या वाक्यामध्ये काय चुकीचं आहे तुम्हाला ओळखायचं आहे. हा स्पॉट द एरर आहे. एक तर याला स्पॉट द एरर असे म्हणतात किंवा कॉमन एरर्स असे म्हणतात किंवा एरर डिटेक्शन असे म्हणते, काही पण एरर म्हणत होता, ठीक आहे ना. आता हे एक वाक्य आहे, एव्हरीबडी पासून तर या ठिकाणी इंडियापर्यंत एक वाक्य आहे, त्याचे 3 भाग केले. पहिला भाग हा A, दुसरा भाग हा B आणि तिसरा भाग हा C. ओके, मग आता या 3 भागामध्ये कुठे चूक आहे, हा A मध्ये आहे का चूक काही, की या B मध्ये काही चूक आहे, की या C मध्ये काही चूक आहे, ते बघायचं आहे. आणि चूक जर नसेल तर मग D ऑप्शन येईल, नो एरर म्हणून. आता बघा, एव्हरीबडी ऑफ अस नोज, आता आपल्यापैकी सगळेच जण जाणते, काय जाणते, दॅट द रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग, आपलं रॉ आहे ना ते, हा खुफिया, इज द मोस्ट युनिक इम्पॉर्टंट एजन्सीज ऑफ इंडिया. जेव्हा आपण TETची एक्झाम देतो बघा, आता बरेच लोक असे असतात की ज्यांनी DED करून घेतलं, DED तर करून घेतलं खूप वर्षांपूर्वी, ठीक आहे, किंवा आता हे करून राहिले, पण वेळोवेळी जागा निघत नाही. आता ह्या निवडणुका आहे म्हणून जागा निघाल्या, नाही तर अजून निघाल्या नसत्या. ही शेवटची मला असं वाटते. त्यानंतर एकदम 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका राहील तेव्हा जागा निघेल, म्हणून आपण या जागांचा फायदा घेऊन घेतला पाहिजे, सरळ सरळ, ठीक आहे ना. आता बघा, या जागा आहे, यासाठी आपला मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास तुम्ही करून ठेवा, कारण मराठीचे 30 आणि इंग्लिशचे 30 असे 60 मार्क्स कुठे गेलेच नाही पाहिजे.
जेणेकरून मग बाकीचा जो विषय असतो ॲप्टी रिझनिंगचा वगैरे किंवा त्या अध्यापन तुमच्या याच्या विषयांचा GSचा वगैरे तो तुम्ही कव्हर करा. परंतु जो कठीण जातो तुम्हाला विषय मराठी आणि इंग्लिश, सोपं मराठी इंग्लिश आपली जरी भाषा जरी असली तरी ते कठीण जाते पोरांना, मला माहीत आहे. पण हे एवढे सोपे असतात की जर प्रामाणिकपणे अभ्यास केला, 2 महिने अभ्यास केला प्रामाणिकपणे, तर यात तुम्हाला पैकीचे पैकीही मार्क्स मिळू शकतात. नाही 60 मिळेल पण कमीत कमी 54 तर मिळेल ना, 56 तर मिळायला पाहिजे. इतकं जर मिळालं ना तर तुम्ही तिकडे सेक्युअर होऊ शकता व्यवस्थितरित्या. आणि म्हणून अभ्यास करा, मी तुमच्यासोबत कायम आहे. ओके, आता समजून घ्यायचं की मेन मुद्दा कोणता आहे. एव्हरीबडी ऑफ अस नोज. आता एव्हरीबडीला नोज लागते का, तर हो लागते. जसं आयला प्ले लागते, आय प्ले, मी खेळतो. पण मी जर म्हटलं असेल राम, रामला काय लागणार आहे, राम प्लेज लागणार आहे. राम प्लेज, राम खेळतो. आता इथे हा प्ले लागला, फक्त मूळ रूप लागलं, त्याला आपण V1 म्हणतो. इथे प्लेज लागला, हे मूळ रूप नाही लागलं, याला V5, याला आपण मूळ रूप नाही म्हणत, त्याला यस लागलेला आहे ना प्रत्यय, SES किंवा IES. तर V1 लावायचा की V5 लावायचा हा मोठा गहन मुद्दा आहे. यासाठी आपल्याला कॅटेगरीज शिकावे लागतात. आपल्याला A ग्रुप, B ग्रुप शिकावं लागते. मग A ग्रुपच्या सगळ्या कर्त्यांना V1 लागेल, Bच्या सगळ्या कर्त्यांना V5 लागेल. A मध्ये काय काय मोडते, तर I, V, U, दे, या सर्वांना बघा V1 लागेल, म्हणजे प्ले लागेल. I प्ले, यू प्ले, वी प्ले, दे प्ले. पण जर आपण B ग्रुपचा करता घेतला, असं म्हटलं ही, शी, इट, राहुल, ठीक आहे, तर यांना प्लेज लागेल, V5 लागेल. V5 म्हणजे प्लेज, म्हणजे ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, राहुल प्लेज, ठीक आहे ना. तसंच या ठिकाणी एव्हरीबडी कुठे आहे, मग इथे आहे एव्हरीबडी. मग एव्हरीबडीला प्लेज लागेल, म्हणजेच काय, एव्हरीबडीला प्लेज लागला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकायला मिळेल, व्यवस्थितरित्या शिकायला मिळेल. कारण या गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला TETचा पेपर देता येणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा शिक्षक बनतो तेव्हा याच गोष्टी आपल्याला मुलांना शिकवायच्या आहे. म्हणून एकतर परीक्षार्थी म्हणून, दुसरी गोष्ट इंग्लिश शिकण्यासाठी, म्हणजे इंग्लिश शिकायची आहे, जिज्ञासा आहे, शिकलोच पाहिजे, म्हणून या दोन्ही अनुषंगाने आपल्याला इंग्लिशचा अभ्यास प्रॉम्प्टली करावा लागेल. ओके, आता बघा, म्हणजे या ठिकाणी काही चूक नाही आहे, ए बरोबर आहे. नंतर मग दॅट द रॉ इज द मोस्ट युनिक. मला सांगा या ठिकाणी चूक आढळते का. मोस्ट युनिक हा कॉन्सेप्टच नाही आहे. युनिकचा अर्थ काय होतो, ती गोष्टच युनिक आहे. युनिक म्हणजे काय, ती एक गोष्ट एकमेव आहे. आणि जी गोष्ट एकमेव आहे त्याला मोस्ट सारखे मोस्ट लावणं काहीही गरजेचं नाहीये, मोस्ट असते लागत. रॉ इज द युनिक थिंग, रॉ इज द युनिक एजन्सी, संपला विषय. आपण मोस्ट केव्हा लावतो, समजा जर मी म्हटलं असेल हँडसम, हँडसम म्हटलं तर हँडसमला हँडसमर किंवा हँडसमेस्ट लावता येत नाही, म्हणून आपण हँडसमचं मोर हँडसम आणि इकडे मोस्ट हँडसम करतो, ठीक आहे ना, मोस्ट हँडसम करतो. परंतु इथे युनिक आहे, युनिक आहे, आयडियल आहे, अशा काही गोष्टी असतात ना ज्याला मोस्ट किंवा मोर लागत नाही, समजून घ्या. आणि म्हणून बी मध्ये चूक आहे, या बी मध्ये चूक करून ठेवलेली आहे. मग बी म्हणजे 2 का, तर नाही. ज्या ठिकाणी बी दिलेला आहे तो बी, म्हणजे आन्सर ऑप्शन कोणता आहे, आपलं 4 आहे. हे समजून घ्यायचं, नीट समजून घ्यायचं. हे समजल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय आपल्याला पेपर देता येणार नाही व्यवस्थितरित्या, ठीक आहे ना. आता बघा, हे तुम्ही विचार करा बरं, लावा बरं जोड, लावा, ताकद लावा. आणि या ठिकाणी काय चुकीचं असेल बघा. टीचर गिव्ह मी 100 रुपीज अँड आस्क मी टू गो टू द शॉप अँड परचेस सम चॉकलेट्स. शिक्षकांनी मला 100 रुपये दिले, कदाचित शिक्षकांचा पहिला दिवस असेल, 100 रुपये दिले आणि म्हटलं की बाबा 100 चॉकलेट्स घेऊन ये, ठीक आहे ना. मग आता बघा फरक बघा, टीचरने दिले म्हणजे काय, समजा आपल्याला कोणीतरी पैसे दिले तर मग ती गोष्ट कुठे गेली, पास्ट टेन्स मध्ये गेली. म्हणून टीचर गिव्ह मी पाहिजे का गेव मी पाहिजे, गेव मी. टीचर गेव मी 100 रुपीज अँड आस्क्ड, इथे आहे ना V2, बघा ईडी लागलेला आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे. जसा मग इथे पास्ट टेन्स आहे V2, तसाच इथे सुद्धा V2 पाहिजे होता, गिव्ह नव्हता पाहिजे, गेव पाहिजे होता, गेव. प्रेझेंट जरी असता तरी टीचर गिव्ज लागलं असतं, गिव्ह नसतं लागलं. कारण टीचर कुठे आहे, बी ग्रुपचा करता आहे, इथे आहे टीचर सिंग्युलर नेम, तर त्याला गिव्ज लागलं असतं, गिव्ज.
म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये जरी असता तरी त्याला गिव्ह नसतं लागलं, कारण गिव्ह इकडे येतो, ए ग्रुपमध्ये येतो आणि बी ग्रुपमध्ये गिव्ह येतो. आपल्याला हे नीट समजून घ्यावं लागेल मित्रांनो, तेव्हाच आपल्याला समजेल व्यवस्थितरित्या आणि आपण लोकांना मुलांना शिकवू शकणार. ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणून इथे चूक आहे, ए मध्ये चूक आहे. कुठे आहे ए म्हणजे ए का नाही, ए जिथे आहे तो ऑप्शन करेक्ट. हा कोर्स घेऊन टाका. हा कोर्स खूप छान कोर्स आहे. यात सगळे कोर्सेस इन्क्लूड केलेले आहे आपण, अगदी मस्त. आणि जवळपास 4600 काहीतरी रुपयांचं मटेरियल तुम्हाला एकदम कमी पैशामध्ये मिळत आहे. म्हणून हा कोर्स तुम्हाला अतिशय आवश्यक राहील. ठीक आहे ना. आता बघा या ठिकाणी कसं होतं, इथे या पद्धतीनं ABCD केले. आता होऊ शकते आता असं येईल कदाचित, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे सी, इथे डी आहे. म्हणजे हा जो एरिया आहे हा स्लॅशच्या आधीचा पूर्ण एरिया हा ए मध्ये गणला जाईल. हा इथे स्लॅशच्या आधीचा इथून इकडे एरिया बी मध्ये गणला जाईल. हा इथून असा एरिया सी मध्ये असेल. आणि जर समजा हा इथं नो एररचा नाही आहे, हा एरिया डी एरिया आहे. मग कोणत्या भागात चूक आहे ते बघायचं आहे. तुम्ही सांगा बरं, सोडवा बरं, कोणत्या भागात चूक आहे. अकॉर्डिंग टू अ रिसेंट स्टडी ऑफ युनिव्हर्सिटी, ड्रिंकिंग ग्रीन टी थ्राइस अ वीक इज असोसिएटेड विथ द लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ. म्हणजे जर आपण ग्रीन टी पिलो तर एका विद्यापीठाच्या सर्वेनुसार जर ग्रीन टी पिलो तर ते आपलं आयुष्य वाढवणार आहे, लॉंग करणार आहे, हेल्दी करणार आहे. यात चूक कशी असेल. आता ज्या लोकांचा अभ्यास प्रॉपरली असेल, कारण हा अभ्यास MPSCचं लाईट व्हर्जन आहे. TETला MPSCचीच लेवल आहे, परंतु MPSCचं लाईट व्हर्जन. जर आपण ओरिजिनल राज्यसेवा किंवा कंबाईनच्या परीक्षा बघितल्या, पेपर बघितले इंग्लिशचे, ते खूप तुम्हाला डीप नेतात. ठीक आहे ना, एकदम डीप नेतात. तेवढं तुम्हाला येत नाही. ठीक आहे ना. तुम्हाला काय येते, TETला काय येते तर एकदम लाईट व्हर्जन, ग्रामरचं लाईट व्हर्जन. ठीक आहे ना. आणि TCS सारखा पेपर येतो. IBPS जरी घेईल तरी TCS सारखे येणार, 4 ऑप्शन्स येणार. ठीक आहे ना. आता आपल्याला काही याचं घेणं नाही, कोणीही घेऊ. आपल्याला महत्वाचं काय आहे, MPSC सारखे प्रश्न पेपरला येतात, ग्रामरवर फोकस करायचा आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं आपल्याला पॅराग्राफवरून उत्तर शोधायचे कसे ते शिकून घ्यायचं आहे आणि व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग ठेवायची. बस संपला विषय आपला एवढा. ठीक आहे ना. आपल्याला फक्त मराठी असो की इंग्लिश असो, ठीक आहे, हा जो कोर्स तुम्हाला सांगितलेला आहे यात मराठी आणि इंग्लिश दोन्ही इन्क्लूड आहे. ठीक आहे ना. चलो आता बघा, अकॉर्डिंग टू अ रिसेंट स्टडी ऑफ युनिव्हर्सिटी, काही चूक नाही आहे. ड्रिंकिंग ग्रीन टी इज थ्राइस अ वीक. थ्राइस म्हणजे काय होते, 3दा, आठवड्यातून 3दा जर आपण ग्रीन टी पिलो तर इज असोसिएटेड विथ लॉंगेस्ट म्हटलेलं आहे ना. जर दोन गोष्टी अँडने जोडलेल्या असेल तर सारख्या झाल्या पाहिजे ना. लॉंगेस्ट म्हटलं, इकडे हेल्दी म्हटलं, या ठिकाणी सुद्धा हेल्दीएस्ट पाहिजे होतं. लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ नाही, लॉंगेस्ट अँड हेल्दीएस्ट लाईफ. ठीक आहे ना. म्हणून इथे डी मध्ये चूक आहे. डी म्हणजे 4 का नाही, तर डी म्हणजे जिथे डी दिलेला आहे तो तिथे 1 मध्ये डी दिलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण अँडने जोडलं इथे लॉंगेस्ट सोबत मग हेल्दीएस्ट सुद्धा पाहिजे होतं, कारण लॉंगेस्ट झाला सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि हेल्दी झाला फक्त पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दोन्ही सारखेच पाहिजे होते. ठीक आहे ना. आता बघा समजून घ्या. आता ही जी लेवल आहे ह्याचे 3 प्रश्न आहे. हे 1 2 3, हा 1, हा 2 आणि हा 3. हे 3 प्रश्न असे आहे की तुम्हाला समजून घ्यायचं की या पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येणार. MPSC किंवा बँकिंग जर म्हटलं तर खूप डीप जातात, खूप मोठे प्रश्न असतात. ठीक आहे ना. लांब प्रश्न असतात, लांबलचक प्रश्न असतात आणि ते विचाराची तऱ्हा पण वेगवेगळी असते. ही तुम्हाला जी TETला येईल ना ही सोपी असेल, या पद्धतीची असेल, सरळ साधी सरळ वाक्य असतील. पण यासाठी आपल्याला बेस पक्का करायचा आहे आणि तो बेस पक्का करायचा आहे आपल्याला. समजा बघा पार्ट्स ऑफ स्पीच असतात, पार्ट्स ऑफ स्पीच. आता बऱ्याच लोकांचा, काही लोकांचा अभ्यास असेलही, काही लोकांचा अभ्यास सुटलेला असेल, परंतु अभ्यास करायला आणि 2 महिन्यात खूप आपण समोर जाऊ शकतो, प्रश्नच नाही आहे. प्रामाणिकपणे अभ्यास केला तर, बाकी सगळे कामं आणि फोन अलग ठेवले तर, फोनचा वापर करायचा फक्त लेक्चर्स बघण्यासाठी. ठीक आहे ना. पार्ट्स ऑफ स्पीच मग ते मराठीत पण आहे, शब्दांच्या जाती. तर तुम्हाला मराठीत सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा या गोष्टी समजल्या पाहिजे, कारण पार्ट्स ऑफ स्पीचवर जास्त प्रश्न येतात. जास्तीत जास्त प्रश्न टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, क्वेश्चन टॅग किंवा
मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब यावर जास्त येतात, व्होकॅब्युलरीवर. ठीक आहे ना, जे खूप मोठे मोठे चॅप्टर्स आहे सिंथेसिस सारखे त्यावर फार नाही येत, आला तर एखादा. परंतु या गोष्टी महत्त्वाच्या आहे. शब्दांच्या जाती आता 8 आहे. पहिला आहे नाऊन, म्हणजे नाम म्हणतो आपण त्याला. दुसरा आहे प्रोनाऊन, आपण त्याला सर्वनाम असं म्हणतो. या दोन्ही विषयी विशेष माहिती कोण सांगतो, तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. 3. मग याची एक जोडी बघा असे पाठ करायची. एकदम ते 8ही पाठ नाही होत, ते 8 फक्त आपण पोपटपंची होऊन जाते, पण आपल्याला थीम समजत नाही. थीम बघा, थीम वाईज जायचं. नाऊन म्हणजे नाम, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, आणि नाम किंवा सर्वनाम यांच्याविषयी विशेष माहिती कोण देते, तर विशेषण. त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. नाम, मी जर म्हटलं राजा हुशार आहे, राजा कसा आहे, हुशार आहे, त्याचं ते ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, हुशार आहे. मी जर म्हटलं तो हुशार आहे, तर तो कसा आहे, हुशार आहे. मग राजा म्हणा का तो म्हणा, राजा हे नाम होईल आणि तो हे सर्वनाम होईल. मग राजा म्हणा की तो म्हणा, आहे कसे, हुशार आहे. हुशार म्हणजे विशेषण, तो विशेषता त्याची दाखवली आपण, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. हे एक जोडी झाली. दुसरी जोडी कोणती आहे, चौथी व्हर्ब म्हणजे क्रियापद. आणि इथे कोणती आहे, पाचवं कोणतं आहे, ॲडव्हर्ब. म्हणजे व्हर्बच्या आधी काय लावलं, फक्त आपण ॲड लावलं. ॲड म्हणजे समाविष्ट करणे, ॲडव्हर्ब. मग हा काय झाला, क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. पोरांना इथे प्रॉब्लेम असतो, सर आम्हाला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब मध्ये फरक समजत नाही, असे बरेच पोरं म्हणतात मला. ठीक आहे, बघा सोपं आहे ना, सोपं आहे. ॲडजेक्टिव्ह नाऊन आणि प्रोनाऊन विषयी विशेष माहिती सांगते, म्हणून ते विशेषण असते. पण व्हर्ब आहे ना, ज्यामध्ये व्हर्ब आहे तो व्हर्ब विषयीच विशेष माहिती सांगेल ना. क्रियेविषयी विशेष माहिती, क्रिया विशेषण. तो बोलतो, तो फास्ट बोलतो, तर फास्ट काय झाला, त्याच्या बोलण्याविषयी सांगितलं आपण, म्हणून तो क्रिया विशेषण. ठीक आहे ना. तो नाईस आहे, ही इज नाईस. नाईस काय झाला, ॲडजेक्टिव्ह. ही इज नाईस, तो नाईस आहे. पण मी जर म्हटलं ही टॉक्स नाईसली, तो छानपणे बोलतो, तर नाईसली काय झाला, ॲडव्हर्ब. समजून घ्यावं लागेल सगळं, एकदम एका लेक्चरमध्ये समजणार नाही. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल, व्यवस्थितरित्या नोट्स काढाव्या लागतील, आणि नीट याच्यावर प्रश्न कसे असतात ते समजून घ्यावं लागेल. आणि आयुष्याची नोकरी लागते आपल्याला यातून. याला फार आपल्याला याला सिरियस घ्यावं लागतं, कारण आयुष्याची नोकरी आयुष्यभर ती आपल्याला पोचते, आपल्याला आपल्यासहित आपल्या कुटुंबाला पोचते. आणि म्हणून इथे अजिबात हलगर्जीपणा करू नये. एक मार्क जोडावा, जिथून मिळते तिथून जोडावा, अभ्यास करावा. आणि जर का एका मार्कांना पेपर राहून गेला आणि मग आयुष्यात कधीच नोकरी लागली नाही, मग तो पश्चाताप किती मोठा राहील ना. त्याच्यासारखा पश्चाताप दुसरा कोणताच राहणार नाही आयुष्यात. आणि म्हणून म्हणतो, सध्या वेळ आहे, 2 महिने आहे आपल्याकडे, म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा, कठीण अभ्यास करा, कसोशीनं अभ्यास करा. काहीही अडचण आली, मी आशिष भाकरे तुमच्यासोबत कायम आहे. ठीक आहे. आणि म्हणून मराठी असो की इंग्लिश, आपल्याला 60 पैकी 60च मिळाले पाहिजे. कसे मिळेल त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. ठीक आहे ना. चलो आता समजून घेऊ, काही आपण लहान प्रश्न घेऊ. जसं आता आपण हे कसे प्रश्न घेतले, हे तर प्रश्न तुम्हाला मिळून जाईल कोर्समध्ये. आणखी तुम्ही या ठिकाणी पण घेईल युट्यूबला, ठीक आहे ना. परंतु कोर्समध्ये तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल. आता कधी आता आपण समोर 10 प्रश्न असे घेऊ. ठीक आहे ना. चूज द करेक्शन. आता शी डोंट नो व्हेअर ही वेंट. आता अशाच वाक्यांची जर आपण प्रॅक्टिस केली तर अशाच वाक्यांतून तुम्हाला कॉमन एरर्स विचारले जातात. ठीक आहे ना. हे या गोष्टींची रंगीत तालीम ही असते. आणि हे 10 प्रश्न घेऊ आपण, याच्यानंतरही आपण काही प्रश्न घेऊ, ते 1 लाइनर घेऊ. ठीक आहे ना. म्हणजे आधी बेस पूर्ण करणं गरजेचं असते. आता बघा, शी डोंट नो व्हेअर ही वेंट. आता शी ला कधीही डोंट लागणार नाही. या ठिकाणी कर्त्याचा ए ग्रुप आणि बी ग्रुप. बी ग्रुप मध्ये काय आहे, ही शी इट. आणि इथे काय आहे, आय वी यू दे. ठीक आहे. आणि इथे आहे प्लुरल नेम अनेक वचन, इथे आहे सिंग्युलर नेम एक वचन. आता यांचे जर आपण हेल्पिंग वर्ब्स पाहिले तर याला डू लागतो आणि याला डज लागते. मग नॉट लावल्यानंतर याला डोंट
याला डझंट. बरोबर आहे. आता इथे बघा फरक काय दाखवतो तो. समजा आता या ठिकाणी शी म्हटलं, शीला डोंट लावणार आहे का आपण? शीला काय लागेल? डझंट. म्हणून इथे शीला डझंट पाहिजे. शी डझंट नो व्हेर ही वेंट. शीला डोंट लागणार नाही. बरं, शीला डझंट लागलं तर समोर नोज लागणार नाही. नोज नाही पाहिजे मग, कारण जेव्हा वाक्यामध्ये डू किंवा डज येते तेव्हा समोर फक्त व्हर्बचं पहिलंच रूप लागते, पाचवं लागत नाही. याचा अभ्यास असला पाहिजे मित्रांनो. हा अभ्यास करावा लागेल, आपल्याला वेळ द्यावा लागेल त्यासाठी. ठीक आहे ना. चलो, नंतर बघा, द टीम डीड गुड इन द गेम. आता फरक लक्षात ठेवा एकदा की गुड आणि वेल मध्ये फरक कोणता आहे. जसं आता गुड आणि वेल हे दोन्ही समजा ऍडजेक्टिव्ह नाही आहे ते, पण ठीक आहे, ओके. याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणू किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह नाही म्हणता येणार, कारण त्यातला एक ऍडजेक्टिव्ह आहे, एक ऍडव्हर्ब आहे, पण तो पॉझिटिव्ह डिग्रीसाठी म्हणू. नंतर आहे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आणि नंतर आहे सुपरलेटिव्ह डिग्री. आता फरक बघा. गुडचं इकडे वेल होते. गुड, बेटर आणि बेस्ट. तर वेलचं सुद्धा बेटर बेस्ट होते. वेल, बेटर आणि बेस्ट. मग आपल्याला काय वाटायला लागते की अच्छा गुड बेटर बेस्ट आहे, वेल बेटर बेस्ट आहे. आता हा भाग कोणता आहे? तर डिग्रीचा भाग आहे. जेव्हा आपण डिग्री चॅप्टर शिकतो, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बचा डिटेल अभ्यास करायला आपण जेव्हा डिग्री हाती घेतो, त्या डिग्री चॅप्टर मध्ये आपल्याला या गोष्टींचं काम पडते. जसं स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट, बिग बिगर बिगेस्ट, ठीक आहे ना, पुअर पुअरर पुअरेस्ट. त्याच पद्धतीनं गुड बेटर बेस्ट, तर वेल बेटर बेस्ट पण आहे. मग नेमका फरक कोणता आहे? या ठिकाणी फरक कोणता आहे? तर गुड जो आहे, गुड हा ऍडजेक्टिव्ह आहे. समजून घ्या मित्रांनो, गुड हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि वेल हा ऍडव्हर्ब आहे. मग फरक कोणता आहे? ऍडजेक्टिव्ह हा नाउन किंवा प्रोनाउन या दोन लोकांविषयी विशेष माहिती देतो, तर ऍडव्हर्ब हा फक्त व्हर्ब विषयी विशेष माहिती देतो. म्हणजे मला जर म्हणायचं असेल ही इज गुड, असंच म्हणावं लागेल. ही इज गुड, तो छान आहे, कारण ही आहे. ही म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन. आता ही म्हणजे प्रोनाउन आहे. प्रोनाउन बद्दल मी काय सांगितलं? ही इज गुड. पण जर मला म्हणायचं असेल ही प्लेज, तो खेळतो, मग ही प्लेज मला वेल म्हणावं लागेल, कारण त्याचं असं आहे की ही प्लेज वेल. हा जो वेल आहे हा ऍडव्हर्ब आहे, क्रिया विशेषण अव्यय आहे. बघा, ऍडव्हर्ब आहे आणि तो व्हर्ब विशेष माहिती सांगतो. हा जो प्लेज आहे तो व्हर्ब आहे. ही प्लेज वेल. आपण त्याच्याबद्दल माहिती सांगत नाहीये. पहिल्या वाक्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलून राहिलो. ही इज गुड, तो छान आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे. हा जो गुड आहे ना, या संबंध ही सोबत आहे. पण इथे जेव्हा म्हणतो आपण ही प्लेज वेल, तर हा वेलचा संबंध ही सोबत नाही आहे, तो आहे प्लेज सोबत, कारण तो व्हर्ब आहे ना. ही प्लेज वेल, तो सुंदरपणे खेळला, तो सुंदर खेळला, छान खेळतो. म्हणून हा ऍडजेक्टिव्ह असतो, हा ऍडव्हर्ब असतो, समजला पाहिजे. जर इन द गेम म्हणतो त्या ठिकाणी द टीम डीड हा V2 आहे, डूचा. गुड लागेल की वेल लागेल? द टीम डीड वेल इन द गेम, म्हणजेच खेळण्याबद्दल आहे. डीड हा व्हर्ब आहे, व्हर्ब बद्दल आहे, करण्याबद्दल काहीतरी आहे, आणि म्हणून वेल लागेल. गुडली किंवा वेली किंवा बेटर लागणार नाही. हे फाउंडेशन आहे. प्रश्न असे नसते, याच्या 1-2 स्टेप समोरचे प्रश्न राहील तुम्हाला. हे फक्त फाउंडेशन आहे. तुम्हाला सांगून राहिलो मी की हे जर आपल्याला माहित नसेल तर मग अभ्यास दांडगा करावा लागेल. ठीक आहे ना. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला हे इतकंही येत नसतील तर अभ्यास मात्र बारकाईनं करावा लागेल. आय हॅव अ फ्यू होमवर्क टू डू. आता याचा अर्थ का बघा, एक गोष्ट बघा, फ्यू आणि लिटिल मध्ये फरक काय आहे नेमका? फ्यू संख्येत मोजता येतात, फ्यू संख्येत मोजता येतात, आणि ज्या गोष्टी लिटिल असते त्या संख्येत मोजता येत नाही.
संकेत मोजता येत नाही, हे समजून घ्या. संकेत मोजता येत नाही. मग आता मला म्हणायचं असेल आय हॅव फ्यू फ्रेंड्स, आय हॅव फ्यू फ्रेंड्स, तर इथे फ्यू लागेल. आय हॅव फ्यू फ्रेंड्स. मला आता ह्या फ्यूचा अर्थ काय होतो, एक तर समजून घ्या ज्या दोन गोष्टी आहे, तीन गोष्टी आहे. फ्यू म्हणजे हा निगेटिव्ह आहे, मित्र नाही आहे. आय हॅव फ्यू फ्रेंड्स म्हणजे मला मित्र नाही आहे. पण जर आपण अ फ्यू लावलं तर पॉझिटिव्ह आहे, थोडे मित्र आहे. इथं जर द फ्यू लावलं तर थोडेफार कामापुरते मित्र आहे, असं त्याचा अर्थ होतो. आय हॅव फ्यू फ्रेंड्स म्हणजे मला मित्र नाही आहे. पण आय हॅव लिटिल वॉटर, माझ्याकडे पाणी नाही आहे. पण इथे पण तसंच आहे. लिटिलचं आपण जर नुसतं लिटिल म्हटलं तर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह जातो. अ लिटिल म्हटलं तर हा पॉझिटिव्ह जातो. आणि द लिटिल म्हटलं तर हा सुद्धा पॉझिटिव्ह जातो. आहे कामापुरतं पाणी आहे, एखादं गोट आहे, तू मरशील नाही समजा पाणी जर पेशील तर. असं आय हॅव लिटिल वॉटर, माझ्याकडे पाणी नाही. पण मुद्दा कोणता आहे नेमका आपल्याला सांगायचा आहे की समजा जर फ्यू आलं असेल, फ्यूचा अर्थ काय होतो, काही गोष्टी संकेत मोजता येतात. फ्रेंड्स संकेत मोजता येते. वॉटरला आपण लिटिल का लावलं कारण वॉटर संकेत नाही मोजता येत, त्याचं माप आहे. लिटर किलो, ठीक आहे ना, म्हणू शकतो आपण. परंतु त्या ठिकाणी संकेत नाही. मला 4 पाणी दे असं नाही म्हणतात, 4 बॉटल पाणी दे, 4 लिटर पाणी दे असं म्हणता येईल, ठीक आहे ना. फरक तोच आहे. आय हॅव फ्यू होमवर्क. आता मला सांगा होमवर्क संकेत मोजता येते काय? मी आज 4 होमवर्क केलं असं म्हणतो काय आपण? नाही. होमवर्कचे 4 रजिस्टर भरले असतील पण होमवर्क 4 नसेल केलं, 3 होमवर्क दे असं नसेल, ठीक आहे ना. आणि म्हणून इथे फ्यू नाही पाहिजे. आय हॅव अ लिटिल होमवर्क, आय हॅव अ लिटिल होमवर्क टू डू, या पद्धतीचं हे वाक्य पाहिजे. इथे लॉट ऑफ तर होईल, हेही वाक्य बरोबरच आहे, परंतु याचं करेक्शन करा म्हणते. इथे जर फ्यू आहे तर फ्यू लिटिलच घ्यायचं, जास्त नाही सांगायचं. जास्त कमी आहे ना, जास्त नाही सांगायचं. लॉट ऑफ तर गरज नाही आहे, लिटिल, ठीक आहे ना. दे आर गोइंग टू द कॉन्सर्ट नेक्स्ट वीक. ते कॉन्सर्ट करणार आहे. गाण्याचा कॉन्सर्ट असेल, डान्सचा असेल, गाण्याचा जास्तीत जास्त असतो, ठीक आहे ना. सादरीकरण करायचं असेल तर दे आर गोइंग टू नाही, दे आर. एकतर दे आर असं लिहावं लागेल किंवा याचा तुम्हाला शॉर्टकट लिहावं लागेल. दे आर कुठे आहे? दे आर गोज लागणार नाही दे आर नंतर. तर दे आर गोइंग टू द कॉन्सर्ट नेक्स्ट वीक. दे आर, हा जो दे आर आहे ना, दे नंतर अपॉस्ट्रॉफी दिला, आर ई लिहिलं, त्याचा अर्थ होतो दे आर, ठीक आहे. उच्चार मात्र हेच होईल. दे आर गोइंग टू, दे आर गोइंग टू, दे आर गोइंग टू, हे दे आर गोइंग टू. पण दे आर गोइंग टू असं म्हणताना ठीक आहे, ओके म्हणता दे आर गोइंग टू मीट मी. पण लिहिताना मात्र दे आर असं नाही लिहायचं, दे आर लिहायचं, ठीक आहे. असं. त्यानंतर बघा, हिम अँड आय वेंट टू द पार्क. चूक. ही अँड आय. इथे हिम काही गरज नाही आणि मीची सुद्धा गरज नसते. लोक म्हणतात मी अँड माय फ्रेंड्स, हेच चुकीचं आहे. मी अँड माय फ्रेंड्स नाही, माय फ्रेंड्स अँड आय. माय फ्रेंड्स अँड आय वेंट देअर, ठीक आहे. वी वॉज हॅपी विथ द रिझल्ट. वी वॉज की वी वर. आता हे सोपं आहे. वी वेर हॅपी विथ द रिझल्ट. इथे वॉज लागणार नाही कारण अनेक वचनी आहे. शी सिंग्स गुड. मी तुम्हाला सांगितलं सिंग्स म्हणजे गाणं म्हणणे. शी सिंग्स. तर इथे गुड नाही पाहिजे, वेल पाहिजे. कारण वेल हा ॲडव्हर्ब आहे जो सिंग्स विषयी म्हणजेच व्हर्ब विषयी विशेष माहिती देतो. गुड तर ॲडजेक्टिव्ह आहे. आपण जर म्हटलं असेल शी इज गुड तर मग ठीक आहे बा, शी इज गुड. शी इज गुड बरोबर आहे कारण गुड आलेला आहे शी सोबत. परंतु जर आपण म्हटलं असेल शी सिंग्स गुड, चूक. शी सिंग्स वेल ह्या पद्धतीचं वाक्य पाहिजे. शी सिंग्स वेल, ओके. आय हॅव वेंट टू द मूवी येस्टरडे. आता असे प्रश्न तुम्हाला MPSCला येतात, तुम्हाला TETला पण येणार. या ठिकाणचं एक गोष्ट समजून घ्या. आपल्याला वाटतं की बाबा बरोबर वाक्य आहे, ते काही चुकीचं नाहीये. पण येस्टरडे आहे ना म्हणून वेंट लावला, V2 पास्ट टेन्स लिहिला. इथे ह्याचं काहीच काम नव्हतं. आय वेंट टू द मूवी येस्टरडे. किंवा जर आपण इथे आय हॅव लावलं असतं ना, मग इथे येस्टरडे नसतं लागलं. एक काही लावा.
एकतर एस्टरडे लावलं तर V2 ठेवा, पण हॅव नका लिहू. जर हॅव लिहिलं तर आय हॅव नंतर गॉन लिहा, म्हणजे V2 लिहा, सॉरी V3 लिहा, आणि ते एस्टरडे नाही पाहिजे. एकतर हे किंवा ते. ठीक आहे. म्हणून बघा आय हॅव गॉन टू मूवी एस्टरडे होणार नाही. बघा आय हॅव गॉन प्रेझेंटचं वाक्य आहे, प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे, त्या वाक्यात एस्टरडे नाही पाहिजे. आय वेंट टू मूवी एस्टरडे, एस्टरडे पास्ट टेन्स दाखवते आणि वेंट पास्ट टेन्स दाखवते, बरोबर आहे, ए करेक्ट. ठीक आहे. दे वॉज, देला वॉज लागणार नाही, दे वर लागेल, दे वेअर गोइंग टू द स्टोअर. ओके. आणि हे बघा देला इथं वेअर लागलं पण समोर गोज नाही पाहिजे, गोईंग पाहिजे होतं. शी डोंट लाईक, शी कुठे येतो, शी येतो करता इथं बी मध्ये, आणि म्हणून त्याला शी डोंट नाही लागणार, शी डझंट लागेल, शी डझंट. डोंट तर या ठिकाणी या ए मध्ये, शी डझंट, आणि डझंट नंतर V1 सुद्धा येणार. शी डझंट लाईक ॲपल्स. आता हा झाला एक छोटासा फाउंडेशन. पुन्हा आपण एक सिंगल लाईनचे फाउंडेशन बघू. ठीक आहे ना. या गोष्टी करणं, या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे. जर तुम्ही इथे फेल झालात, तुम्हाला वाटलं की बाबा समजूच नाही राहिलं सर मला हे, तर तुम्हाला अत्यंत अभ्यासाची गरज आहे. जर तुम्हाला हे सहज समजलं तर मग नंतरची जी स्टेप आहे आपले पेपरमध्ये एक्झॅक्ट प्रश्न कसे येतील ते आपण पाहू. ठीक आहे ना. चलो, यूट्यूबला पण पाहू, हरकत नाही, काही टॉपिक्स यूट्यूबला पण पाहू, परंतु सगळेच टॉपिक्स देता येणार नाही यूट्यूबला, आणि म्हणून तुम्हाला तो कोर्स घ्यायचा आहे. त्या कोर्समध्ये आपण डिटेल दिलेला आहे. ओके. आय होप यू, आता हा जो आहे असं जर लिहिलेलं आहे यू, याचं यू विल किंवा यू शॉल दोन्ही होऊ शकते. ठीक आहे ना. आय होप यू विल कम इन द न्यूयॉर्क सून, पण टू द न्यूयॉर्क पाहिजे, कारण सिटीचं नाव आहे ना. इनच्या ऐवजी टू पाहिजे, हे समजलं पाहिजे आपल्याला. किंवा कुसुम वर्क्स लाईक अ वेट्रेस ऑन फ्रायडे. या ठिकाणी लाईक केव्हा वापरतो आपण, जेव्हा वस्तू असतात, पण जेव्हा माणसं असतात तेव्हा आपल्याला ॲज वापरायचं असते. कुसुम वर्क्स ॲज अ वेट्रेस ऑन फ्रायडे, म्हणजे कुसुम अशी काम करत होती जशी की ती वेटरच आहे त्या फ्रायडेला. ठीक आहे ना. आता द प्राइस ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय इन मुंबई. मुंबईत राहण्याची कॉस्ट जी खूप मोठी आहे. पण प्राइस बघा, प्राइस एका वस्तूची असते, याला आपण किंमत म्हणतो. ठीक आहे ना. किंमत म्हणतो प्राइस वस्तूंची. कॉस्ट म्हणजे खर्चामध्ये मोडते. मुंबईत राहण्याचा खर्च जास्त आहे. द कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे प्राइस आणि कॉस्ट हे दोन्ही सारखंच वाटेल, परंतु फरक आहे. आणि त्यामधला फरक जर नीट कळला आपल्याला तर आपण कॉमन एररचा कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकू. ठीक आहे ना. आय डीड अ फोन कॉल टू माय डॅडी. आय डीड अ फोन कॉल नाही, डीड बघा, डू म्हणजे करणे होते. ओके. पण मग सगळंच करणे काय, आय डू कॉल का, आय मेक अ कॉल. आय डू कॉल याच्या ऐवजी काय लिहायचं, आय मेक अ कॉल. आता मेक म्हणजे बनवणे होते. मेक म्हणजे बनवणे. मेक म्हणजे बनवणे होते. ओके. मेक म्हणजे बनवणे, व्हर्ब आहे तो. डू म्हणजे करणे होते. परंतु या ठिकाणी डू नाही पाहिजे. आय मेड अ फोन कॉल टू माय डॅडी. आय मेड अ फोन कॉल. इथे डूचा वापर नाही, मेकचा वापर करायचा. दे मेड अ मीटिंग येस्टरडे. दे हॅड अ मीटिंग येस्टरडे. दे मेड नाही, दे डीड नाही, दे हॅड अ मीटिंग येस्टरडे. म्हणजे म्हटलं असेल आय मेक अ मीटिंग का, आय मेक अ मीटिंग का, चूक. आय हॅव अ मीटिंग, आपण काय म्हणतो, आय हॅव अ मीटिंग. बस याच लहान गोष्टींमधून आपले कॉमन एरर्स तयार होतात. कॉमन एरर्सचे वाक्य आणि प्रश्न तयार होतात. ठीक आहे. हा आपल्याला मूड समजला पाहिजे. हे समजलं की मग सगळं समजते. आय एम बॉर्न इन अमरावती नाही, आय वॉज बॉर्न इन अमरावती, कारण वाक्य पास्ट टेन्सचं आहे. वुड यू लाईक टू हॅव सम डेझर्ट. आता डेझर्ट म्हणजे काय होते, काहीतरी खाणं पिणं नाश्ता वगैरे करणं. स्पेलिंग बघा फरक आहे. डेझर्ट म्हणजे वाळवंट होते, इथे वाळवंट होते, आणि हार्ड डेझर्ट म्हणजे नाश्ता करणे होते. समजून घ्या, कारण स्पेलिंग सुद्धा पेपरला विचारलं जाते बऱ्याचदा. टीटीला पण स्पेलिंग येणार, आपण तेही घेऊ शकतो. ठीक आहे ना. विराट इज मॅरिड विथ अनुष्का. तर या ठिकाणी विराट इज मॅरिड टू अनुष्का लागतो, विथ लागत नाही. नंतर
वी कम ॲट स्कूल एव्हरी मॉर्निंग नाही, वी कम टू स्कूल, आय गो टू स्कूल. आपण लहानपणी शिकलो या सगळ्या गोष्टी. समवन इज स्टँडिंग टू द डोअर नाही, ॲट द डोअर. डोअर एक लहानचं स्थळ आहे आणि म्हणून त्याला ॲट लागते. शी इज कमिंग ॲट द डोअर. ठीक आहे ना, असा अर्थ. लुक ॲट द डोअर. आय विल स्टे हिअर टू नेक्स्ट मंथ नाही, टिल नेक्स्ट मंथ. टू नेक्स्ट मंथ नाही, टिल पर्यंत. टिल म्हणजे पर्यंत, नेक्स्ट मंथ पर्यंत मी या ठिकाणी राहणार. आता टिल, आता टू केव्हा लागतो बघा. ही वॉक टिल द रिव्हर नाही, टू द रिव्हर. म्हणजे इथे टिल नाही, टू नाही टिल पाहिजे. इथे टिल नाही टू पाहिजे. बघा इथे टू नाही टिल पाहिजे. का? कारण मंथ पर्यंत आहे, कालावधी आहे, म्हणून टिल लागला. इथे मात्र कालावधी नाही आहे, इथे एक स्पॉट आहे समोर. म्हणजे आय वॉक टू द रिव्हर म्हणजे मी रिव्हर पर्यंत चाललो आणि वापस आलो. समजलं ना फरक? बघा, नेक्स्ट मंथ आहे, कालावधी आहे म्हणून टिल लावला. इथे स्पॉट आहे म्हणून टू लावला. या गोष्टी समजून घ्या नीटपणे. पवन हॅज अ फ्लॅट ॲट नागपूर नाही, इन नागपूर. कारण नागपूर मोठा आहे ना, इन नागपूर. आणि जर समजा लहानचं स्थळ असेल तर ॲट फुटाळा किंवा ॲट कोणतं ठिकाण आपण घेऊ शकतो. ठीक आहे ना, या पद्धतीचं. माय ब्रदर इज स्टेईंग इन 66 दलाल स्ट्रीट नाही, ॲट 66 दलाल स्ट्रीट. जर रस्ता असेल, पत्ता असेल एखादा, तर आपल्याला इन नाही घ्यायचं, ॲट घ्यायचं आहे. ठीक आहे ना. आय वर्क माय क्लास ॲट पंचवटी. हर्षा केम इन द रूम अँड सॅट डाऊन. हर्षा केम इन द रूम नाही. समजा माझी ही रूम आहे, हर्षा आली असेल तर ती जर बाहेरून आत आली असेल तर तिला इंटू म्हणायचं. ऑलरेडी आत बसली असेल तर इन म्हणायचं. हर्षा इज इन द रूम. मी जर म्हटलं असेल हर्षा इज इन द रूम, हर्षा रूम मध्ये आहे, तर ऑलरेडी आहे ना म्हणून इन म्हटलं आपण. पण मी जर म्हटलं बाहेरून ती आत आली असेल तर मग काय लागेल? मग लागेल हर्षा इज कमिंग. हर्षा इज कमिंग इनटू द रूम. हर्षा रूम मध्ये येत आहे. तर इनटू, बाहेरून आत आली म्हणजे इनटू, ऑलरेडी आत असेल म्हणजे इन. माय अंकल विल अराइव ॲट सॅटरडे नाही, ॲट संडे नाही, ऑन संडे. इथे संडे असेल तर ऑन लावायचं, ॲट नाही लावायचं. शी गोज फॉर अ वॉक ॲट द आफ्टरनून नाही, इन द आफ्टरनून लावायचं. ॲट द नाही, इन लावायचं, इन द आफ्टरनून. ठीक आहे ना. या ठिकाणी जर वॉक म्हटलं तर तो नाऊन होऊन जातो, वर्ब नाही होत. आय बॉट अ बुक ॲट 50 रुपीज नाही, फॉर 50 रुपीज. म्हणजे या पद्धतीचे जे प्रपोजिशन्स आहे हे समजले पाहिजे. कारण हेच जर 2-3 वाक्य एकत्र केले तर आपला कॉमन एररचं वाक्य बनते. आणि म्हणून या गोष्टीचं नॉलेज असणं खूपच गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला स्पॉट एररचे वाक्य येणार नाही. डिवाइड द ॲपल बिटवीन यू 3. जर 3 लोक असेल, 3 लोकांमध्ये डिवाइड करत असेल तर आपल्याला अमंग लागत असते, बिटवीन नाही लागत. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्यात असेल तर बिटवीन. पण जर ते अनेकांच्या मध्यात असेल त्याला आपल्याला बिटवीन न म्हणता अमंग म्हणावं लागेल, अमंग. ठीक आहे. नंतर अमीर वॉज स्टँडिंग जस्ट बिसाइड्स मी. आता बिसाइड्स आणि बिसाइड म्हणजे काय फरक आहे? बिसाइड म्हणजे काय होते? बिसाइड म्हणजे काय होते? च्या बाजूला. बिसाइड च्या बाजूला. आणि बिसाइड्स म्हणजे काय होते? बिसाइड्स म्हणजे काय होते? च्या खेरीज. च्या खेरीज किंवा च्या व्यतिरिक्त. आता बघा, अमीर वॉज स्टँडिंग जस्ट बिसाइड्स मी. चूक. माझ्या जवळ बसलेला आहे तो, बाय मी. माझ्या जवळ बसलेला आहे, बाय पण चालतो या ठिकाणी, जस्ट बिसाइड मी. आता बघा इथे पण एक्सेप्ट आणि बिसाइड आहे. पण आय हॅव अदर बुक्स एक्सेप्ट दीज नाही. एक्सेप्ट च्या नंतर एखादा मानवी म्हणजे या ठिकाणी ह्युमन बिईंग येतं. बिसाइड्स च्या व्यतिरिक्त इथे हे येऊ शकते. बघा, आय हॅव अदर बुक बिसाइड्स दीज. माझ्याकडे या बुकाच्या व्यतिरिक्त हे बुक आहे. ठीक आहे. माणसांचा विषय असेल तर एक्सेप्ट लावतो आपण, परंतु बुक्सचा विषय आहे तर आपल्याला बिसाइड्स लावावा लागतो. खूप डीपली असते ऍक्च्युली हे. द मॅन शॉट द बर्ड बाय अ गन नाही, विथ अ गन. बाय अ गन नाही, विथ अ गन. जर म्हटलं असेल अनलॉक धिस लॉक विथ द की नाही, विथ द की, बाय द की नाही.
म्हणजे या गोष्टी तुमच्या खूपच गरजेच्या आहे. फाउंडेशन आहे हे कॉमन एरर्सचं. पियुषा वॉज पनिश्ड फ्रॉम हर फादर, नाही बाय हर फादर, कारण तिचे फादर सजीव आहे. बाय हर फादर. देअर हाऊस इज अपोजिट फ्रॉम आवर्स, नाही टू आवर्स, अपोजिट टू म्हणतो ना आपण, अपोजिट टू होंडा शोरूम वगैरे या पद्धतीचं. ही इज द टॉलेस्ट फ्रॉम ऑल द बॉईज, नाही ऑफ ऑल द बॉईज, ऑफ ऑल द बॉईज. ही इज टॉलेस्ट ऑफ ऑल द बॉईज. आपण जेव्हा डिग्री शिकतो तेव्हा या गोष्टी आपल्याला कामी येते. ठीक आहे ना, शिकावं लागते. द टीचर स्पोक फॉर बॅड हॅबिट्स, नाही द टीचर स्पोक अबाउट बॅड हॅबिट. टीचर बॅड हॅबिट्स बद्दल बोलतायत. जय हॅज बीन इल फ्रॉम लास्ट फ्रायडे, नाही सिन्स लास्ट फ्रायडे. निश्चित वेळ असेल तर सिन्स लावायचा. ठीक आहे. शी हॅज लिव्ड हिअर सिन्स 2 वीक, नाही फॉर 2 वीक्स. बघा इथे आपण सिन्स लावलो का, कारण ती निश्चित वेळ होती. निश्चित वेळेसाठी आपण सिन्स लावतो. इथे आपण फॉर का लावला, कारण कालावधी आहे. कालावधी असेल आपण 2 लावतो. दे आर लिव्हिंग टू मुंबई सून, लिव्हिंग फॉर मुंबई सून. समजा हे घर आहे आपलं आणि ही मुंबई आहे इकडे कुठेतरी, आणि माझे मित्र निघून राहिले मुंबईसाठी, अशा वेळेस फॉर मुंबई लावायचं. मुंबईसाठी ते निघत आहे. दे आर लिव्हिंग फॉर मुंबई टुडे, इन टू मुंबई नाही. लुक टू धिस ब्युटिफुल पिक्चर, नाही लुक ॲट धिस ब्युटिफुल पिक्चर. तुम्हाला यातलं काय बरंचसं येत असेल म्हणा, बरंचसं येतही नसेल. जे येत नसेल त्यावर फोकस करा. आपल्याला नंतर स्पॉट एररमध्ये भरपूर गोष्टी बघायच्या आहे, त्यासाठी हा अभ्यास करणं आवश्यक आहे. शी इज व्हेरी जेलियस फ्रॉम हर सिस्टर, नाही शी इज व्हेरी जेलियस ऑफ हर सिस्टर. कुठे लावायचा प्रपोजिशन ते समजलं पाहिजे. ही ऑलवेज इन्सिस्टेड टू हिज ओपिनियन, नाही इन्सिस्टेड ऑन हिज ओपिनियन. जोर देणे, जबरदस्ती करणे, आग्रह धरणे. ही ऑलवेज इन्सिस्टेड ऑन हिज ओपिनियन. तो नेहमीच त्याच्या मतावरचा आग्रह धरतो की बा हेच बरोबर आहे, हेच करू आपण. ठीक आहे, थांबू इथे आपण. मित्रांसोबत सर्व शेअर करायचं. हे ABC एज्युकेशन ॲप आहे प्ले स्टोअरला. ॲपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आणि नाही शोधला आपण प्ले स्टोअरला तर तुम्हाला दिसून जाईल. हे ॲप इन्स्टॉल करा आणि हवे ते तुम्ही कोर्स घेऊ शकता. जर तुम्ही हा TETचा कोर्स घेतला, TET म्हणजे TET 2024चा, त्यात सगळे कोर्स इन्क्लूड आहे. म्हणजे तुम्हाला वेगळा कोर्स घ्यायची गरज नाही. ठीक आहे, पण काही दिवसानंतर एक्झाम झाली की ते बंद होऊन जाईल, नंतर तुम्ही सेपरेट घेऊ शकता. परंतु सगळं 4,500 पावणे 5,000चं मटेरियल आपण त्यात टाकलेलं आहे. सगळं टाकलेलं आहे, अख्खं टाकलं, काही कापलं घेतलं नाही. ठीक आहे ना. म्हणून तुम्ही तो कोर्स जर घेतला तर DEDच नाही, समोर येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला तो उपयुक्त पडेल. ठीक आहे ना. म्हणून तुमच्या मित्रांना पण सांगा, तुम्ही पण सांगा, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही कमेंट करा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब असेल तर ते करून घ्या, नसेल केलं तर. ठीक आहे, थँक्यू.